Exercise 1.4 question number first, find dy by dx if problem number first x equal 80 square and y equal 2 times 80. या ठिकाणी आपल्याला गिवन दिलेला आहे x equal 80 square and y equal twice 80 हा आपल्याला गिवन दिलेला आहे. नेक्स्ट स्टेपला याला आपण डिफरन्शिएट करू विथ रिस्पेक्ट टू टी, कारण हे फंक्शन आपल्याला इन टर्म्स ऑफ टी दिलेलं आहे. म्हणजे हा होईल डी एक्स अपॉन डी टी इक्वल टी स्क्वेअरचा डेरिव्हेटिव्ह होईल टॉईस टी, म्हणजे टॉईस 80 हा झाला याचा डेरिव्हेटिव्ह. त्याचप्रमाणे आपल्याला याला डिफरन्शिएट करता येईल वायला विथ रिस्पेक्ट टू टीने. म्हणजे नेक्स्ट स्टेप होईल डी वाय अपॉन डी टी इक्वल टॉईस ए, कारण टीचा डेरिव्हेटिव्ह 1 होईल विथ रिस्पेक्ट टू टी, म्हणजे हा मिळाला आपल्याला टॉईस ए. देन बाय युजिंग पॅरामेट्रिक फंक्शन डी वाय अपॉन डी एक्स इक्वल डी वाय अपॉन डी टी डिवाइड डी एक्स अपॉन डी टी. याच्यामध्ये आपण दोघं व्हॅल्यू ठेवून देऊ, डी वाय बाय डी एक्सची पण व्हॅल्यू ठेवू आणि डी एक्स अपॉन डी टीची पण व्हॅल्यू ठेवू. म्हणजे नेक्स्ट स्टेप होईल टॉईस ए अपॉन टॉईस ए टी, म्हणजे टॉईस ए कॅन्सल होऊन जाईल. म्हणजे आपल्याला फायनल स्टेप लिहिता येईल डी वाय अपॉन डी एक्स इक्वल 1 अपॉन टी, हा मिळाला फायनल डेरिव्हेटिव्ह. सेकंड प्रॉब्लेम एक्स इक्वल रूट ऑफ ए स्क्वेअर प्लस एम स्क्वेअर अँड वाय इक्वल लॉग ऑफ ए स्क्वेअर प्लस एम स्क्वेअर. इथे गिवन दिलेला आहे एक्स इक्वल रूट ऑफ ए स्क्वेअर प्लस एम स्क्वेअर अँड वाय इक्वल लॉग ऑफ ए स्क्वेअर प्लस एम स्क्वेअर. आता हे जे फंक्शन दिलेले आहेत आपल्याला हे इन टर्म्स ऑफ एम दिलेले आहेत, म्हणून याला डिफरन्शिएट करताना आपण एमने डिफरन्शिएट करणार. डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू एम वी गेट डी एक्स अपॉन डी एम इक्वल 1 अपॉन 2 टाइम रूट ऑफ ए स्क्वेअर प्लस एम स्क्वेअर इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ ए स्क्वेअर प्लस एम स्क्वेअर. म्हणजे आपण या ठिकाणी रूटचा डेरिव्हेटिव्हचा फॉर्म्युला यूज केलेला आहे, तो येतो 1 अपॉन 2 टाइम रूट ऑफ ए स्क्वेअर प्लस एम स्क्वेअर, आणि इथे कंपोजिट फंक्शन थेरमचा फॉर्म्युला यूज केला डेरिव्हेटिव्ह ऑफ ए स्क्वेअर प्लस एम स्क्वेअर. आता नेक्स्ट स्टेप होईल इक्वल हा जो ए स्क्वेअरचा डेरिव्हेटिव्ह 0 होऊन जाईल आणि एम स्क्वेअरचा डेरिव्हेटिव्ह होईल 2 टाइम एम. म्हणजे नेक्स्ट स्टेप होईल 2 रूट ऑफ ए स्क्वेअर प्लस एम स्क्वेअर इंटू 0 प्लस 2 टाइम एम. म्हणजेच हा आपल्याला लिहिता येईल इक्वल टॉईस एम अपॉन 2 रूट ऑफ ए स्क्वेअर प्लस एम स्क्वेअर. हा मिळाला आपल्याला डी एक्स अपॉन डी एम. इथे ना 2 कॅन्सल होऊन जाईल, म्हणजेच एम अपॉन रूट ऑफ ए स्क्वेअर प्लस एम स्क्वेअर हा झाला याचा डी एक्स अपॉन डी एम डेरिव्हेटिव्ह. पुढे वाय इक्वल दिलेला आहे आपल्याला लॉग ऑफ ए स्क्वेअर प्लस एम स्क्वेअर. परत त्याला डिफरन्शिएट करू आपण विथ रिस्पेक्ट टू एमने, कारण फंक्शन आपल्याला इन टर्म्स ऑफ एम दिलेलं आहे. म्हणजे हा होईल डी वाय अपॉन डी एम इक्वल 1 अपॉन ए स्क्वेअर प्लस एम स्क्वेअर इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ ए स्क्वेअर प्लस एम स्क्वेअर. इथे लॉग ऑफ ए स्क्वेअर प्लस एम स्क्वेअरचा डेरिव्हेटिव्ह आला 1 अपॉन ए स्क्वेअर प्लस एम स्क्वेअर इंटू याचा डेरिव्हेटिव्ह आपण कंपोजिट फंक्शन थेरमने या ठिकाणी लिहिला. आता नेक्स्ट स्टेप होईल देअरफॉर डी वाय अपॉन डी एम इक्वल 1 अपॉन ए स्क्वेअर प्लस एम स्क्वेअर इंटू ए स्क्वेअर कॉन्स्टंट असल्यामुळे त्याचा डेरिव्हेटिव्ह 0 आणि एम स्क्वेअरचा डेरिव्हेटिव्ह 2 टाइम एम. म्हणजे नेक्स्ट स्टेप येईल इक्वल टॉईस एम अपॉन ए स्क्वेअर प्लस एम स्क्वेअर.
हा मिळाला dy अपॉन dm. याच्यानंतर आपण पॅरामेट्रिक फंक्शन थेरमचा यूज जर केला तर नेक्स्ट स्टेप होईल dy अपॉन dx इक्वल dy अपॉन dm डिवाइड dx अपॉन dm. म्हणजे नेक्स्ट पार्ट होईल इथे dy अपॉन dmची जर व्हॅल्यू ठेवली टॉइस एम अपॉन ए स्क्वेअर प्लस एम स्क्वेअर डिवाइड रूट ऑफ ए स्क्वेअर प्लस एम स्क्वेअर. म्हणजे नेक्स्ट स्टेप होईल इथे एम एम कॅन्सल होऊन जाईल, एम एम कॅन्सल होऊन जाईल, याच्यामधलं एक रूट कॅन्सल होऊन जाईल. म्हणजे नेक्स्ट स्टेप लिहिता येईल आपल्याला देअर फोर dy अपॉन dx इक्वल dy अपॉन dx इक्वल 2 अपॉन रूट ऑफ ए स्क्वेअर प्लस एम स्क्वेअर. कारण एक रूट कॅन्सल झालं, एक रूट बाकी होता. हा झाला याचा फायनल डेरिव्हेटिव्ह. प्रॉब्लेम नंबर 5. x इक्वल a इन अ ब्रॅकेट 1 मायनस कॉस थीटा अँड y इक्वल b इन अ ब्रॅकेट थीटा मायनस साइन थीटा. इथे आपल्याला गिव्हन दिलेला आहे गिव्हन दॅट x इक्वल a इन अ ब्रॅकेट 1 मायनस कॉस थीटा. आता हे जे फंक्शन आहे हे आपल्याला इन टर्म्स ऑफ थीटा दिलेलं आहे, म्हणून याला डिफरन्शिएट करू विथ रिस्पेक्ट टू थीटा. जर याला थीटाने डिफरन्शिएट केलं तर नेक्स्ट स्टेप होईल dx अपॉन डी थीटा इक्वल ए इन अ ब्रॅकेट 1चा डेरिव्हेटिव्ह 0 होईल कॉन्स्टंट असल्यामुळे आणि कॉस थीटाचा डेरिव्हेटिव्ह मायनस साइन थीटा होईल. स्क्वेअर ब्रॅकेट कंप्लीट. म्हणजे नेक्स्ट स्टेपला हा आपल्याला लिहिता येईल ए इन अ ब्रॅकेट मायनस मायनस प्लस होऊन जाईल म्हणजे ए इंटू साइन थीटा. हा मिळाला dx अपॉन डी थीटा. नंतर आपल्याला y दिलेला आहे y इक्वल बी इन अ ब्रॅकेट थीटा मायनस साइन थीटा. हा सुद्धा आपल्याला इन टर्म्स ऑफ थीटा दिलेला आहे, म्हणून याला डिफरन्शिएट करू विथ रिस्पेक्ट टू थीटाने. जर याला थीटाने डिफरन्शिएट केला नेक्स्ट स्टेप होईल dy अपॉन डी थीटा इक्वल बी इन अ ब्रॅकेट थीटाचा डेरिव्हेटिव्ह 1 नंतर साइन थीटाचा डेरिव्हेटिव्ह कॉस थीटा. म्हणजे नेक्स्ट स्टेप येईल देन बाय यूजिंग पॅरामेट्रिक फंक्शन थेरम dy अपॉन dx इक्वल dy अपॉन डी थीटा डिवाइड dx अपॉन डी थीटा. आता या ठिकाणी आपण dy अपॉन डी थीटा आणि dx अपॉन डी थीटा दोघांची किमती ठेवून देऊ. म्हणजे नेक्स्ट स्टेप होईल पहिली व्हॅल्यू आहे बी इन अ ब्रॅकेट 1 मायनस कॉस थीटा आणि नंतर dx अपॉन डी थीटाची व्हॅल्यू आहे ए इन अ ब्रॅकेट साइन ऑफ थीटा. हा मिळाला dy अपॉन dx. परत पुढच्या स्टेपला आपण इथे जर डबल अँगल किंवा हाफ अँगल फॉर्म्युल्याची व्हॅल्यू पुटअप केली. आता आपल्याकडे याचा फॉर्म्युला आहे 1 मायनस कॉस थीटा इक्वल 1 मायनस कॉस थीटा इक्वल 2 टाइम साइन स्क्वेअर थीटा डिवाइड 2 आणि अजून एक फॉर्म्युला आहे आपल्याकडे साइन ऑफ थीटा इन टर्म्स ऑफ हाफ अँगल घेतो आहे आपण 2 टाइम साइन थीटा डिवाइड 2 इंटू कॉस ऑफ थीटा डिवाइड 2. हा फॉर्म्युला जर या ठिकाणी यूज केला तर नेक्स्ट स्टेप होईल या दोघं फॉर्म्युलांचा यूज करू. म्हणजे नेक्स्ट स्टेप लिहिता येईल आपल्याला बी इंटू 2 टाइम साइन स्क्वेअर ऑफ थीटा डिवाइड 2 डिवाइड ए इंटू 2 टाइम साइन थीटा डिवाइड 2 इंटू कॉस ऑफ थीटा डिवाइड 2. इथे 2 2 कॅन्सल होऊन जाईल, साइन थीटा बाय 2 साइन थीटा बाय 2 कॅन्सल होऊन जाईल. म्हणजे नेक्स्ट स्टेप होईल बी इंटू साइन थीटा बाय 2 अपॉन कॉस ऑफ थीटा बाय 2 आणि हा बेसला ए. म्हणजेच नेक्स्ट स्टेप लिहिता येईल आपल्याला बी अपॉन ए आणि हा रेशो आहे टॅन ऑफ थीटा बाय 2चा. म्हणजे हा झाला आपला फायनल डेरिव्हेटिव्ह dy अपॉन dx. प्रॉब्लेम नंबर 7. x इक्वल कॉस इनवर्स ऑफ इन अ ब्रॅकेट 2t अपॉन 1 प्लस टी स्क्वेअर ब्रॅकेट कंप्लीट y इक्वल सेक इनवर्स ऑफ रूट ऑफ 1 प्लस टी स्क्वेअर. इथे आपल्याला गिव्हनमध्ये दिलेलं आहे गिव्हन दॅट x इक्वल कॉस इनवर्स ऑफ 2t अपॉन 1 प्लस
टी स्क्वेअर 2t/1 + t². आता हा इन्व्हर्स फंक्शन असल्यामुळे आपण या ठिकाणी सबस्टिट्यूट करू. पुट t = tan ऑफ थीटा. जर t = tan ऑफ थीटा पुटअप केलं तर नेक्स्ट पार्ट लिहिता येईल आपल्याला थीटा = tan इन्व्हर्स ऑफ t. थीटा = tan इन्व्हर्स ऑफ t. म्हणजे नेक्स्ट स्टेप होईल देअरफॉर x = cos इन्व्हर्स ऑफ 2 × tan ऑफ थीटा अपॉन 1 + tan² ऑफ थीटा. आणि हा जो फॉर्म्युला आहे हा आहे कॉस इन्व्हर्स ऑफ साइन ऑफ 2 थीटा. x = कॉस इन्व्हर्स ऑफ साइन ऑफ 2 थीटा. आता आपण या ठिकाणी अलाइड अँगल फॉर्म्युला यूज करू. कॉस ऑफ π/2 - 2 थीटा = साइन ऑफ 2 थीटा. म्हणजे नेक्स्ट स्टेप होईल x = कॉस इन्व्हर्स ऑफ cos ऑफ π/2 - 2 थीटा. परत इथे आपण एक प्रॉपर्टी यूज करू कॉस इन्व्हर्स ऑफ कॉस ऑफ x = x. म्हणजे नेक्स्ट स्टेप होईल x = π/2 - 2 थीटा. परत इथे थीटाची व्हॅल्यू ठेवू 2 × tan इन्व्हर्स ऑफ t x = आता हे जे फंक्शन आहे आपल्याला इन टर्म्स ऑफ टी मिळालं म्हणून याला डिफरन्शिएट करू विथ रिस्पेक्ट टू टीने. डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू टी वी गेट dx/dt = dx/dt = π/2चा डेरिव्हेटिव्ह 0 - 2 × tan इन्व्हर्सचा डेरिव्हेटिव्ह 1/1 + t². म्हणजे हा आपल्याला लिहिता येईल -2/1 + t². हा मिळाला dx/dt. आता आपण नेक्स्ट पार्ट जो येतो घेऊ y = आता आपल्याला y = दिलेला आहे सेक इन्व्हर्स ऑफ रूट ऑफ 1 + t². हा दिलेला आहे आपल्याला y. परत इथे आपण सबस्टिट्यूट करू पुट t = tan ऑफ थीटा. देअरफॉर थीटा = tan इन्व्हर्स ऑफ t. म्हणजे नेक्स्ट स्टेप होईल y = रूट ऑफ 1 + tan² ऑफ थीटा 1 + tan² ऑफ थीटा. आणि इथे होईल सेक इन्व्हर्स y = सेक इन्व्हर्स ऑफ रूट ऑफ 1 + tan² ऑफ थीटा. या पद्धतीने आपण या ठिकाणी टीची व्हॅल्यू पुटअप केली. आता नेक्स्ट स्टेप होईल सेक इन्व्हर्स ऑफ हा 1 + tan² थीटा म्हणजेच आपल्याकडे आयडेंटिटी आहे sec² थीटा. देअरफॉर y = सेक इन्व्हर्स ऑफ थीटा. म्हणजे सेक इन्व्हर्स आणि सेक हा जर कॅन्सल झाला y = थीटा. म्हणजे थोडक्यात आपण या ठिकाणी ही प्रॉपर्टी यूज केलेली आहे सेक x = x. सेक इन्व्हर्स ऑफ सेक ऑफ x = x. हा मिळाला थीटा. पण आपल्याकडे थीटाची व्हॅल्यू आहे y = tan इन्व्हर्स ऑफ t. याला जर आपण आता डिफरन्शिएट केलं विथ रिस्पेक्ट टू टीने तर नेक्स्ट स्टेप होईल dy/dt = 1/1 + t². हा मिळाला 1/1 + t². देन बाय युजिंग पॅरामेट्रिक फंक्शन थेरम dy/dx = dy/dt dx/dt. पुढे आपण dy/dt आणि dx/dt ची व्हॅल्यू पुटअप करून देऊ. म्हणजे नेक्स्ट स्टेप होईल आता dy/dt ची व्हॅल्यू आपल्याकडे आहे 1/1 + t². नंतर dx/dt ची व्हॅल्यू आहे -2/1 + t². हा मिळाला आपल्याला dy/dx. आता इथे आपण सिमिलर पार्ट जो आहे तो कॅन्सल करून टाकू. सिमिलर पार्ट जर कॅन्सल झाला म्हणजे आपल्याला फायनल डेरिव्हेटिव्ह मिळेल dy/dx = वरती 1 राहिलेला आहे आणि खाली हा -2 म्हणजेच हा मिळाला dy/dx = -1.
Question second, find dy by dx if problem first x equal cosec square of theta, y equal cot cube of theta at theta equal pi by 6. क्वेश्चन फर्स्ट अँड सेकंड दोघं सेम आहेत, परंतु या ठिकाणी आपल्याला फायनली dy अपॉन dx फाइंड आउट करायचा असतो ॲट दी गिवन व्हॅल्यू ऑफ रिस्पेक्टिव्ह टर्म्स. बघा इथे आपल्याला गिवन दिलेला आहे एक्स इक्वल गिवन दॅट एक्स इक्वल कोसेक स्क्वेअर ऑफ थीटा. आता हे जे फंक्शन आहे आपल्याला इन टर्म्स ऑफ थीटा दिलेलं आहे, म्हणून आपण याला डिफरन्शिएट करताना विथ रिस्पेक्ट टू थीटाने डिफरन्शिएट करू. म्हणजे नेक्स्ट स्टेप होईल देअर फोर डी एक्स अपॉन डी थीटा इक्वल, आता इथे हा टू पुढे येऊन जाईल कोसेक ऑफ थीटा, कारण हा जो स्क्वेअर आहे हा पुढे येऊन जाईल 2 टाइम्स कोसेक ऑफ थीटा इंटू डेरिवेटिव्ह ऑफ कोसेक थीटा बाय युजिंग कंपोजिट फंक्शन थेरम. म्हणजे नेक्स्ट स्टेप होईल 2 इंटू कोसेक थीटा इंटू, आता कोसेक थीटाचा फॉर्म्युला आहे आपल्याकडे डेरिव्हेटिव्हचा, मायनस कोसेक थीटा इंटू कॉट थीटा. म्हणजे नेक्स्ट स्टेप लिहिता येईल आपल्याला इक्वल मायनस, पुढे नेक्स्ट स्टेप होईल -2 इंटू कोसेक थीटा आणि हा एक कोसेक थीटा, म्हणजे हा होईल कोसेक स्क्वेअर ऑफ थीटा इंटू कॉट थीटा. हा मिळाला आपल्याला डी एक्स अपॉन डी थीटा. आता आपल्याला वायची व्हॅल्यू दिलेली आहे वाय इक्वल कॉट क्यूब ऑफ थीटा. हा सुद्धा आपल्याला इन टर्म्स ऑफ थीटा दिलेला आहे, म्हणून आपण याला डिफरन्शिएट करू विथ रिस्पेक्ट टू थीटाने. जर याला थीटाने डिफरन्शिएट केलं नेक्स्ट स्टेप होईल डी वाय अपॉन डी थीटा इक्वल 3 कॉट क्यूब ऑफ थीटा, 3 कॉट स्क्वेअर ऑफ थीटा, कारण 3 पुढे येईल आणि एक कमी होईल. नंतर डेरिवेटिव्ह ऑफ कॉट ऑफ थीटा, नंतर डेरिवेटिव्ह ऑफ कॉट ऑफ थीटा. म्हणजे नेक्स्ट स्टेप होईल इक्वल 3 कॉट स्क्वेअर ऑफ थीटा आणि हा कॉट थीटाचा डेरिव्हेटिव्ह येतो मायनस कोसेक स्क्वेअर ऑफ थीटा. यावेळी आपण या ठिकाणी x⁴ रूल अप्लाय केला, 3 पुढे आला आणि कॉट स्क्वेअर थीटा, नंतर कंपोजिट फंक्शननुसार या कॉट थीटाचा डेरिव्हेटिव्ह घेतला. सेम वरीलप्रमाणे इथे सुद्धा आपण x⁴ फॉर्म्युला यूज केला होता, 2 पुढे आला इंटू कोसेक थीटा, नंतर कंपोजिट फंक्शनचा यूज करून या कोसेक थीटाचा डेरिव्हेटिव्ह घेतला, परंतु या ठिकाणी विथ रिस्पेक्ट टू थीटा राहील, कारण फंक्शन इन टर्म्स ऑफ थीटा दिलेलं आहे. आता नेक्स्ट स्टेप होईल इक्वल -3 इंटू कॉट स्क्वेअर थीटा इंटू कोसेक स्क्वेअर थीटा. हा मिळाला आपल्याला डी वाय अपॉन डी थीटा. आता आपण या ठिकाणी पॅरामेट्रिक फंक्शन थेरम जर यूज केला डी वाय अपॉन डी एक्स इक्वल डी वाय अपॉन डी थीटा डिवाइड डी एक्स अपॉन डी थीटा. आता इथे आपण डी वाय अपॉन डी थीटा आणि डी एक्स अपॉन डी थीटा दोघांच्या व्हॅल्यू ठेवून देऊ. डी वाय अपॉन डी थीटाची व्हॅल्यू आहे -3 इंटू कॉट स्क्वेअर थीटा इंटू कोसेक स्क्वेअर थीटा डिवाइड, नंतर डी एक्स अपॉन डी थीटाची व्हॅल्यू आहे -2 इंटू कोसेक स्क्वेअर थीटा इंटू कॉट थीटा. आता यांच्यामध्ये सिमिलर पार्ट जो आहे तो कॅन्सल करून देऊ. इथून एक कॉट थीटा चालला जाईल, कॉट थीटा चालला जाईल आणि हा मायनस मायनस प्लस होऊन जाईल. म्हणजे नेक्स्ट स्टेप होईल डी वाय अपॉन डी एक्स इक्वल डी वाय अपॉन डी एक्स इक्वल 3/2 इंटू, इथे फक्त कॉट थीटा राहिलेला आहे. नंतर आपल्याला थीटाची व्हॅल्यू दिलेली आहे π/6. म्हणजेच नेक्स्ट स्टेप होईल डी वाय अपॉन डी एक्स ॲट थीटा इक्वल π/6. इथे आपण 3/2 इंटू कॉट ऑफ π/6 ही व्हॅल्यू पुटअप करून देऊ. फायनल स्टेप होईल डी वाय अपॉन डी एक्स ॲट थीटा इक्वल π/6 इक्वल 3/2. नंतर आपण कॉट ऑफ π/6ची व्हॅल्यू ठेवू √3. म्हणजेच फायनल पार्ट्स होईल 3√3 डिवाइड 2. म्हणजे आपल्याला लिहिता येईल डी वाय अपॉन डी एक्स ॲट थीटा इक्वल π/6
इक्वल 3√3 डिवाइड 2 हे झाल्याचं फायनल आन्सर. प्रॉब्लेम थर्ड, x इक्वल t² प्लस t प्लस 1 and y इक्वल साइन ऑफ पाय बाय 2 इंटू टी प्लस कॉस ऑफ पाय बाय 2 इंटू टी ॲट टी इक्वल 1. इथे सुद्धा आपल्याला गिव्हन दिलेलं आहे x इक्वल t² प्लस टी प्लस 1. हे फंक्शन आपल्याला इन टर्म्स ऑफ टी दिलेलं आहे म्हणून याला डिफरन्शिएट करू विथ रिस्पेक्ट टू टीने. म्हणजे नेक्स्ट स्टेप होईल dx अपॉन dt इक्वल, आता इथे t² डेरिव्हेटिव्ह होईल 2t प्लस टीचा डेरिव्हेटिव्ह होईल 1 प्लस 1चा डेरिव्हेटिव्ह 0. म्हणजे हा मिळाला आपल्याला 2t प्लस 1 dx अपॉन dt. नंतर आपल्याला y दिलेला आहे साइन ऑफ पाय इंटू टी अपॉन 2 प्लस कॉस ऑफ पाय इंटू टी अपॉन 2. आता हा सुद्धा आपल्याला इन टर्म्स ऑफ टी दिलेला आहे. याला डिफरन्शिएट करू विथ रिस्पेक्ट टू टीने. डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू टी. वी गेट dy अपॉन dt इक्वल, आता साईनचा डेरिव्हेटिव्ह होईल कॉस ऑफ पाय टी अपॉन 2 इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ पाय इंटू टी अपॉन 2 प्लस परत कॉसचा डेरिव्हेटिव्ह होईल मायनस साइन ऑफ पाय टी अपॉन 2 इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ पाय बाय 2 इंटू टी. म्हणजे नेक्स्ट स्टेप होईल इक्वल dy अपॉन dt इक्वल हा होईल कॉस ऑफ पाय टी अपॉन 2 इंटू, आता या टीचा डेरिव्हेटिव्ह 1 होईल म्हणजे हा होईल पाय बाय 2 मायनस साइन ऑफ पाय टी अपॉन 2 इंटू या टीचा डेरिव्हेटिव्ह 1 होईल म्हणजे परत इथे होईल पाय बाय 2. आता याच्यानंतरची जी पुढची स्टेप आहे ती मिळेल आपल्याला. इथून आपण पाय बाय 2 कॉमन काढून घेऊ. पाय बाय 2 जर कॉमन काढला तर नेक्स्ट स्टेप होईल पाय बाय 2 इन ब्रॅकेट कॉस ऑफ पाय टी अपॉन 2 मायनस साइन ऑफ पाय टी अपॉन 2 स्क्वेअर ब्रॅकेट कंप्लीट. हा मिळाला dy अपॉन dt. बाय युजिंग पॅरामेट्रिक थेरम dy अपॉन dx इक्वल dy अपॉन dt डिवाइड dx अपॉन dt. आता या ठिकाणी आपण दोघांच्या व्हॅल्यू पुटअप करून देऊ. पहिली व्हॅल्यू दिलेली आपल्याला dy अपॉन dt पाय बाय 2 इन अ स्क्वेअर ब्रॅकेट कॉस ऑफ पाय टी अपॉन 2 मायनस साइन ऑफ पाय टी अपॉन 2 स्क्वेअर ब्रॅकेट कंप्लीट डिवाइड परत आपल्याला dx अपॉन dt ची व्हॅल्यू दिलेली आहे 2t प्लस 1. नंतर आपण आता ही जी व्हॅल्यू आहे dy अपॉन dx ती फाइंड आउट करू ॲट t इक्वल 1ला. म्हणजे t इक्वल 1ला आपल्याला ही व्हॅल्यू फाइंड आउट करायची. या ठिकाणी जिथे जिथे t आहे तिथे आपण 1 पुटअप करू. म्हणजे नेक्स्ट स्टेप होईल पाय बाय 2 इन अ स्क्वेअर ब्रॅकेट कॉस ऑफ पाय बाय 2 मायनस साइन ऑफ पाय बाय 2 डिवाइड 2 इन अ ब्रॅकेट 1 प्लस 1. आता नेक्स्ट स्टेप होईल इक्वल पाय बाय 2 इन अ ब्रॅकेट कॉस 90 हा 0 असतो आणि साइन 90 1 असतो डिवाइड 2 इंटू 1 2 प्लस 1. म्हणजे नेक्स्ट स्टेप होईल इक्वल मायनस पाय बाय 2 डिवाइड 3. म्हणजेच हा येईल मायनस पाय बाय 6. म्हणजेच आपल्याला फायनल स्टेप मिळाली dy अपॉन dx ॲट t इक्वल 1 इक्वल मायनस पाय बाय 6. प्रॉब्लेम नंबर 5, x इक्वल t प्लस 2 इंटू साइन ऑफ पाय टी y इक्वल 3t मायनस कॉस ऑफ पाय टी ॲट t इक्वल 1/2. इथे आपल्याला गिव्हनमध्ये
एक्सची व्हॅल्यू दिलेली आहे एक्स इक्वल टी प्लस 2 इंटू साइन ऑफ पाय टी. हे फंक्शन आपल्याला टीमध्ये दिलेलं आहे म्हणून याला डिफरन्शिएट करू विथ रिस्पेक्ट टू टी. विथ रिस्पेक्ट टू टीने डिफरन्शिएट करू म्हणजे नेक्स्ट स्टेप होईल डी एक्स अपॉन डी टी इक्वल, आता टीचा डेरिव्हेटिव्ह 1 होईल प्लस 2 इंटू साईनचा डेरिव्हेटिव्ह होतो कॉस ऑफ पाय टी. परत आपण पाय टीचा जर डेरिव्हेटिव्ह घेतला तर तो येईल पाय म्हणजे टीचा डेरिव्हेटिव्ह 1. म्हणजे नेक्स्ट स्टेप लिहिता येईल आपल्याला 1 प्लस 2 इंटू पाय इंटू कॉस ऑफ पाय टी. हा मिळाला आपल्याला डी एक्स अपॉन डी टी. आता नेक्स्ट आपल्याला वाय दिलेला आहे अँड वाय इक्वल, वाय दिलेला आहे आपल्याला 3t मायनस कॉस ऑफ पाय टी. यालासुद्धा आपण टीने डिफरन्शिएट करू कारण हे सुद्धा आपल्याला इन टर्म्स ऑफ टी दिलेलं आहे. डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू टी म्हणजे नेक्स्ट स्टेप होईल डी वाय अपॉन डी टी. डी वाय अपॉन डी टी इक्वल 3 इंटू टीचा डेरिव्हेटिव्ह 1, नंतर कॉसचा डेरिव्हेटिव्ह येईल मायनस साईन म्हणजे मायनस मायनस प्लस साईन ऑफ पाय टी. नंतर पाय टीचा जर डेरिव्हेटिव्ह घेतला तो येईल पाय म्हणजेच नेक्स्ट स्टेप होईल 3 प्लस पाय इंटू साईन ऑफ पाय टी. हा मिळाला आपल्याला डी वाय अपॉन डी टी. आता या ठिकाणी आपण पॅरामेट्रिक फंक्शन थेरम जर यूज केला तर नेक्स्ट स्टेप होईल डी वाय अपॉन डी एक्स इक्वल, डी वाय अपॉन डी एक्स इक्वल डी वाय अपॉन डी टी डिवाइड डी एक्स अपॉन डी टी. दोघांच्या व्हॅल्यू पुटअप करून घेऊ. आता डी वाय अपॉन डी टीची व्हॅल्यू आहे आपल्याकडे 3 प्लस पाय इंटू साईन ऑफ पाय टी. नंतर डी एक्स अपॉन डी टीची व्हॅल्यू आहे 1 प्लस 2 पाय इंटू कॉस ऑफ पाय टी. हा मिळाला आपल्याला डी वाय अपॉन डी एक्स. परंतु आपल्याला डी वाय अपॉन डी एक्सची व्हॅल्यू फाइंड आउट करायची आहे ॲट एक्स टी इक्वल 1/2 म्हणजे डी वाय अपॉन डी एक्स ॲट टी इक्वल 1/2. टी इक्वल जर 1/2 घेतला तर जिथे जिथे टी आहे तिथे आपण 1/2 पुटअप करू. 3 प्लस पाय इंटू साईन ऑफ हा होईल पाय बाय 2 डिवाइड 1 प्लस 2 इंटू पाय इंटू कॉस ऑफ पाय बाय 2. जर आपण या ठिकाणी पाय बाय 2ची व्हॅल्यू पुटअप केली तर नेक्स्ट स्टेप होईल 3 प्लस पाय कारण साईन पाय बाय 2 म्हणजे साईन 90 1 येतो आणि खाली 1 प्लस 2 इंटू पाय इंटू कॉस पाय बाय 2 म्हणजे कॉस 90 0 होतं. म्हणजे नेक्स्ट स्टेप लिहिता येईल आपल्याला इक्वल 3 प्लस पाय अपॉन 1. हा मिळाला डी वाय अपॉन डी एक्स ॲट टी इक्वल 1/2. म्हणजेच फायनल देअरफॉर डी वाय अपॉन डी एक्स ॲट टी इक्वल 1/2 इक्वल 3 प्लस पाय. हा झाला याचा फायनल डेरिव्हेटिव्ह.